महाराष्ट्र शासन डिपार्टमेंट ऑफ टुरिझम यांच्या प्रयत्नाने जो हा वेबिनार मी जितेंद्र देशमुख आणि ते सगळे असलेले डिपार्टमेंट टुरिझमचे सगळे पदाधिकारी यांच्यातर्फे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्याबरोबर तज्ञ म्हणून जे इथे स्पीकर आहेत ते प्रथम मराठी एव्हरेस्टर ज्येष्ठ गिर्यारोहक श्री सुरेंद्र चव्हाण आणि दुसरे गिर्यारोहक होते विवेक शिवडे गिरीप्रेमीचे, पण ते उपस्थित नाहीये. याचबरोबर श्रीमती माननीय सुप्रिया करमरकर मॅडम इथे आहेत, उपसंचालिका पर्यटन संचालनालय पुणे विभाग, तर त्याही सहभागी आहेत. सुरुवातीला सुरेंद्र चव्हाण बऱ्याच लोकांना तशी ओळख आहे, परंतु मूळ गाव कोकणातलं, मी जस्ट थोडक्यात ओळख करून देतो. दापोली कृषी विद्यापीठ, दापोली कृषी विद्यापीठ सगळ्यांना माहिती आहे, ते दापोली. सुरेंद्र चव्हाणांना मित्र किंवा गिर्यारोहक किंवा आउटडोर या फील्ड मधली बरीचशी लोक एसे या नावाने ओळखतात. सुरेंद्र आनंदराव चव्हाण असं म्हणून नाव आहे, पण त्यांना एसे म्हणून सगळे ओळखतात. सुरेंद्रांचे शिक्षण जामनगरला झालं, गुजरातमध्ये सैनिक स्कूलमध्ये. तिथेच ऍथलेटिक्स मध्ये प्रचंड आवड होती आणि ती आवड तिथे जास्त प्रमाणात निर्माण झाली आणि त्यामुळं ऍथलेटिक्स यामध्ये त्यांची सुरुवात केली आणि स्वभावानुसार प्रामाणिकपणे शिस्तबद्धपणे सराव केला. 1981 मध्ये जुन्या टेल्कोमध्ये, म्हणजे आजचं नवीन नाव मला वाटतं टाटा मोटर्स, त्या नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यामध्ये शिफ्ट झाले आणि फिटनेस आणि कॉम्पिटिशन हा विचार डोक्यामध्ये कायमच होता. त्यामुळे सराव हा चालूच होता आणि हा सराव करीत असताना फर्ग्युसन कॉलेजच्या, जर पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की फर्ग्युसन कॉलेजच्या पाठीमागे एक टेकडी आहे आणि त्या टेकडीमध्ये काही दगडाच्या खाणी आहेत. तर त्या खाणीमध्ये सराव करता काही गिर्यारोहक जात असत, तर तिथे यांना ते पाहून गिर्यारोहणाची रॉक क्लाइम्बिंगची आवड निर्माण झाली. पुढे त्याच मगाशी ज्या स्वभावाचा उल्लेख केला की शिस्तप्रिय आणि तसा जबरदस्त इच्छाशक्ती असा स्वभाव असल्यामुळे त्यांनी त्या सरावात पुढे त्या गोष्टीमध्ये प्रगती मिळवली. पुढे रॉक क्लाइम्बिंग आणि प्रस्तावरांमध्ये त्यांनी बऱ्याचशा मोहिमा पण केल्या. ते करत असताना गिर्यारोहणाचं प्रशिक्षण पूर्ण केलं. पुढे मंदा, पनवेलीद्वार अशा काही हिमालयन मोहिमामध्ये भाग घेतला. मुख्यत्वे म्हणजे शिवलिंग किंवा सतोपन सारखी शिखरं सर केली. आणि हा प्रवास जेव्हा पुढे निघाला तेव्हा 1998 साली महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या ऋषिकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली जो एव्हरेस्टला एक्सपिडिशन गेलं होतं 1998 साली, मला वाटतं बहुतेक मे 1998, तर त्यावेळेस ते दुसरं सिव्हिल एक्सपिडिशन होतं महाराष्ट्रातून जाणारं आणि ती एक सुवर्ण संधी होती सुरेंद्र चव्हाणांकरता. मोठ्या आत्मविश्वासांनी आणि मोठ्या झुंज देऊन त्यांनी 19 मे 19 मला नक्की तारीख माहित नाही, पण बहुतेक 18 मे, तर 18 मे 1998 ला त्यांनी एव्हरेस्ट सर केलं. आणि त्यावेळेस एव्हरेस्ट सर करणारे पहिले मराठी म्हणून आपण त्यांना ओळखतो. सरप्राइझिंगली मला चांगल्या व्यवस्थित आठवणी गप्पामध्ये हे केलं की त्या सीझन मधलं त्यांचं पहिलं ते समिट होतं, म्हणजे त्या सीझन मध्ये मराठी माणूस पहिल्यांदा त्या समिटवर गेला होता. त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग गोष्ट होती ती. हे करत असताना तो गिर्यारोहण हा एक छंद आहे, याच्यावर त्यांनी माणसं आणि माणसांचे स्वभाव याच्यावरती बिहेवियर सायन्स मध्ये स्वतःची इंटर्नशिप पूर्ण केली आणि त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असल्यामुळे त्यांनी पुढे हाय प्लेसेस जे आउटडोर आणि ज्या मॅनेजमेंट या दोन्हीमध्ये काम करते त्या संस्थेला त्यांनी जॉईन केलं 2008 मध्ये आणि सध्या ते पुण्यामध्ये स्थायिक आहेत आणि ह्युमन बिहेवियर ट्रेनर, फॅसिलिटेटर, फॅकल्टी म्हणून काम करतात. तर ही त्यांची थोडक्यात ओळख आहे. तशी ओळख फार मोठी आहे, मी आता थोडक्यात करून दिली ऍक्च्युली. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यापूर्वी डॉटचा म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टुरिझमचा जो GR आला तो समजून घेऊन त्यातल्या उपयुक्त बाबी किंवा त्यातल्या अडचणी याबद्दल आपण चर्चा करण्यासाठी व्हावी आणि त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता यावी, या सगळ्या बाबी लक्षात घेऊन लोकांना समजण्याकरता, त्यांना लोकांना त्याची समजण्यामध्ये मदत व्हावी, तर हा एक विचार करून आपण हे सत्र आयोजित केलेले आहे. आणि यात डिपार्टमेंट ऑफ टुरिझमची भूमिका भयंकर सकारात्मक आहे, लोकाभिमुख आहे. त्यामुळे आपले असलेले सगळे प्रश्न यावर आपण या सत्राच्या शेवटी बोलणार आहोत आणि त्याचा उत्तर देण्याकरता तज्ञही आहेत आणि डिपार्टमेंट ऑफ टुरिझमचे कडूनही आपल्याला उत्तरं मिळतील. मित्रांनो, आपल्याकडे जी भौगोलिक परिस्थिती आहे, म्हणजे भौगोलिक उपलब्धता आहे, त्यामध्ये बरेचसे कडे आहेत, सुळके आहेत. आपण जर पाठीमागे इतिहासात गेलो तर तानाजी मालुसरे यांनी 1970 च्या आसपास सिंहगडचा द्रोणगिरीचा कडा चढला
असं लोक सांगतात की ती ऍक्च्युली खरं चढण्याची सुरुवात. पण त्यानंतर 300 वर्षांनी 1975 ते 80 दरम्यान, मला नक्की माहित नाही, पण महाराष्ट्रात ऍक्च्युली ह्याची सुरुवात झाली, गिर्यारोहणाची, म्हणजे रॉक क्लाइम्बिंगची सुरुवात झाली. मला चांगलं आठवतं की चारोळी जोशींनी खडापारशी चढला. हे हे चारोळी जोशी हे मुंबईतले प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत. त्यांनी खडापारशी सर केला हे पहिल्यांदा ऐकलं. त्यानंतर संजय बोलर यांनी लेंडा नावाचा तामिणी घाटातला एक सुळका केला. त्यानंतर मग लिंगाणा, टकमक, बाण, पुढे IITचं मला कोकणकडा एक्सपिडिशनची गोष्ट आठवतीये. त्यानंतर गिरीप्रेमींनी केलेलं ढाकोबा, कात्राबाई अशी मोठमोठी एक्सपिडिशन असतात. आता सुरेंद्र चव्हाण इथे आहे, त्यामुळे सुरेंद्र चव्हाणांनी आणि उमेश झिरपे, संजय वेफळे यांनी केलेलं नागफणी, याचा स्वराज्यमध्ये फार मोठा लेख आला होता. तो मला लेख मी वाचला होता, त्यामुळे मला तेही आठवतंय. प्रदीप केळकरांनी अनेक सुळके केले, जवळ 100 सुळके प्रदीप केळकरांनी स्वतः केलेले आहेत. तर आणि या सगळ्या लोकांना त्याच्याबद्दल म्हणजे सरकारने याची दखल घेऊन या बऱ्याचशा लोकांना शिवछत्रपती पुरस्काराने पुरस्कृत केले, की त्यांच्या एका वैशिष्ट्यपूर्ण चढाईमुळे त्यांनी ऍक्च्युअली महाराष्ट्र पिंजून काढला खऱ्या अर्थी. तर हे अशा प्रकारे गिर्यारोहण जे सुरू झालं आपल्याकडं, आणि त्या काळात त्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं गिर्यारोहणाचं प्रमाण आणि गिर्यारोहण असलेली साधन सामुग्री याचा विचार करता त्या ह्याच्यामध्ये कमी अपघात झाले होते. त्याच्यानंतर स्की नावाची संस्थांनी बरंच त्याच्यामध्ये एक इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी बऱ्याच ठिकाणी बोटिंग केलं, की जिथे पूर्वीचं क्लाइम्बिंग झालेलं आहे तिथे बोटिंग करून त्यांनी तिथं थोडीशी सुरक्षितता आणण्याचा प्रयत्न केला. पुढे कालांतराने याच्यामध्ये व्यावसायिक बदल बरेचसे होत गेले. व्यावसायिक बदल हा शब्द मी यासाठी होतो की बरेचसे ज्या गिर्यारोहण संस्था होत्या त्यांनी आपली शिबिर घ्यायला सुरुवात केली. आपली शिबिर घेऊन मुलांना शिबिराला बोलवायचं, त्यातून थोडंसं अर्थार्जन व्हायचं आणि मग त्यातून ती संस्था चालायची. अशा प्रकारचं पुढे वातावरण थोडंसं बदलत गेलं पुढे कालांतराने. त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही पाहिलं असेल तर डेकॅथलॉन नावाची एक संस्था, एक स्पोर्ट्स शॉपी आपल्याकडे सुरू झाली, मोठं हे मॉल सुरू झालं, आणि मग लोकांकडे साधनांची एक उदंड साधनं यायला लागली, आणि त्यातून एक मोठा बरेचशे लोकांना गिर्यारोहण किंवा आउटडोअर किंवा ऍडव्हेंचर या फील्डकडे थोडंसं जायला लोक जास्त झाले. त्यामुळे साधनांची एक उपलब्धता झाली. तर हा प्रचंड मोठा एक बदल होत गेला. तर मला सुरेंद्र, पहिला प्रश्न असा आहे की या सगळ्या बदलाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे आज, आणि याच्याबद्दल तुझं म्हणणं काय, तुमचं म्हणणं काय? सॉरी. नमस्कार. नमस्कार. सर्वात पहिले धन्यवाद. अशा प्रकार टुरिझम, महाराष्ट्र टुरिझम हे धन्यवाद दिले पाहिजेत की अशा प्रकारचं सेमिनार ऑर्गनाईज करून अशा प्रकारे लोकांची मतं जाणून घेण्याची एक इच्छा त्यांच्या मनात जागृत होणं हे खूप सकारात्मक पाऊल मला दिसतंय. इथं तू म्हणाल तसं गिर्यारोहण हे बदल होत गेले आणि हे बदल अपरिहार्य. मला अजूनही आठवतं जेव्हा मी क्लाइम्बिंग सुरुवात केलं त्यावेळी क्लाइम्बिंग फॅटर्निटीमध्ये जे क्लब्स कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करायची त्याच्याकडे थोडंसं तुच्छतेने बघितलं जायचं की काय हे क्लाइम्बिंग सोडून काहीतरी वेगळं कर. पण स्लोली मला वाटतं किती नाही म्हटलं तरी लेट इज ऍक्सेप्टेड की या मंडळींनी गिर्यारोहण किंवा आउटडोअर्स याला सामान्य माणसांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून दिलं. आणि या मागच्या पिढीने जे काही ते अनुभवलं त्याच्यामुळे पुढची येणाऱ्या पिढीला या मागच्या पिढीने कधी अडवलं नाही की ट्रेकिंगला जात असताना बाबा नको जाऊ असं म्हटलं नाही. त्याच्यामुळे इनडायरेक्टली आपण म्हणतो की पैसे आले लोकांकडे म्हणून ट्रेकिंग करायला लागले, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त हा संस्काराचा भाग आहे की लोकांना ऍडव्हेंचर करण्यात थांबवणारे पेरेंट्स कमी झाले आणि म्हणून सुद्धा त्याच्यात एक वाढ झालेली आहे. आणि या कमर्शियलायझेशनला आपण थांबवू शकत नाही. हा एक अपरिहार्य भाग आहे डेव्हलपमेंटचा. आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे आपण निगेटिव्हली बघण्यापेक्षा सकारात्मक बघूया. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे की हा जो GR काढण्याचा प्रयत्न आहे, काढलेला आहे म्हणजे ऑलरेडी, तर एक सकारात्मक गोष्ट आहे की अशा प्रकारचे रेग्युलेशन्स ज्यावेळी कमर्शियलायझेशन वाढतं त्यावेळी त्यातनं निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून अलिप्त राहण्यासाठी किंवा ते कमीत कमी त्याच्यातनं मनुष्यहानी होण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं GR मला वाटतं स्वागतार्हच आहे. फक्त त्याला आता परिपूर्ण कसं करता येईल याच्याकडे मला वाटतं हे एक महत्वाचं पाऊल आहे की अशा प्रकारचा वेबिनार एक ऑर्गनाईज होतो. हा प्रश्न जो मी विचारला त्याच्यामध्ये मला दोन अपेक्षा आहे की एक म्हणजे हे बदल झाले हे आपण पाहतोय, कसे आले ते पाहतोय आपण, तर हे कसे हवे होते आणि ऍक्च्युली हे कसे वाटतात आता, असं म्हणजे कंपॅरिझन करून स्वतःच आपण केली तर. कसे हवे होते किंवा काय हे खरं आता बोललं तसं काही नाही, पण ज्या ऑर्गनायझेशन जे आहेत स्पेशली क्लब्स जे आहेत ते जे कमर्शियलायझेशन कडे वळले मला त्याच्याबद्दल थोडंसं वाईट वाटतं
वाईट ते कमर्शियलकडे वळले याच्याबद्दल वाटत नाही, तर मेन जे क्लाइम्बिंग आहे ते बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करून ते या कमर्शियलायझेशनकडे वळले याचं वाईट वाटतं. आणि ते जर का झालं नसतं तर मला वाटतं या गिर्यारोहण क्षेत्राकडे आणखीन चांगल्या अचिव्हमेंट्स आपल्याला अजून बघायला मिळाल्या असत्या. थोडस मी असं एवढ्यासाठीच म्हणतोय की आज जर तू बघितलंस 20 वर्षापूर्वीचं क्लाइम्बिंग आणि आजचं क्लाइम्बिंग, मी असं म्हणत नाही दर्जा कमी झाला. काही काही रॉक क्लाइम्बिंग मधले जे नवीन जनरेशन आले अतिशय सुंदर क्लाइम्बिंग करतात. म्हणजे नवीन जे इक्विपमेंट आले त्याचा उपयोग करून त्यांचं क्लाइम्बिंगचा दर्जा त्यांनी खूप उंचावलेला आहे. पण तू जर क्लब लेवलला बघितलंस तर हिमालयातल्या स्पेशली मोहिमा हे जर बघितलंस किंवा कसरतल्या मोहिमा इतक्या कमी झाल्या आहेत. मला वाटतं अशा प्रकारची डेव्हलपमेंट व्हायला नको, पण ती झालेली आहे. आणि मग हे झालेलं आहे त्याला तुम्ही बदलू शकत नाही, तर जे झालंय त्याला चांगला आकार कसा देता येईल म्हणजे आपण सगळ्यांनी त्याच्याकडे याच दृष्टीने या जी कडे त्याच दृष्टीने बघितलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. सुरेंद्र, किल्ल्यावर जाण्यात सध्या वाढलेलं आहे आणि बऱ्याचकी लोक जायला लागलेले आहेत, तर किल्ले चढायची तुझी व्याख्या काय, तुमची व्याख्या काय? तू मला अरे तुरे केलं तरी चालेल, कारण फॉर्मल राहण्याची गरज नाही. मला वाटतं दुर्ग भ्रमण, किल्ले बघायला जाणं आणि ऍडव्हेंचर स्पोर्ट हे कितपत रिलेट करता येतं याच्याबद्दल, किंवा ऍडव्हेंचर टुरिझम. कारण की अहो तुम्ही जर गावात गेलात ना तर एवढ्या डोंगर चढून एक मुलगा शाळेत जातो, मग त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही टुरिझमचे नियम लावणार का? तर आपल्याला आयडेंटिफाय करायला लागतील. मला वाटतंय की दुर्ग भ्रमण असे कुठले किल्ले आहेत जिथे याला कॅज्युअल ह्याच्यामध्ये मोडता येईल आणि कुठे आहे जिथे तुम्हाला त्या टुरिझमच्या अंडर त्यांना घ्यायला लागेल. म्हणजे मी सेफ्टी गाईडलाईन्स या दृष्टीने म्हणतो, बाकी कुठल्या याने म्हणत नाहीये. म्हणजे जर तुम्हाला सिंहगडाला जायला एखादा एक्सपर्ट माणूस हायर करून घेऊन जायचा असेल, मला वाटतं ते लॉजिकलच नाही. किंवा राजगड असेल किंवा तोरणा असेल जिथे डिफाईन्ड पाथ्स आहेत, ऍक्सिडेंट कुठे होत नाही हो. रस्ते आपल्या डांबरी रस्त्यावर सुद्धा पडून लोकांचे ऍक्सिडेंट होत, मग तिथे सुद्धा आपण हे करणार का? तर मला वाटतं अशा प्रकारचा जो अप्रोच आहे तर तो जास्त लोकांनी इझिली ऍक्सेप्ट करण्यासाठी, मी कॉम्प्रोमाइज म्हणत नाही, पण त्या अतिशय जाचक अशा अटी घालण्यापेक्षा त्या प्रॅक्टिकली कशा फिजिबल होतील अशा अटी जर घातल्या तर लोकांना ते अशा प्रकारचे रूल्स ऍक्सेप्ट करताना अजिबात काही वाटणार नाही. म्हणजे मी अगदी सॉरी थोडं बोलतोय जास्त, पण आता एखादा शिक्षक गेली 10 वर्ष त्या मुलांना सिंहगड पाहायला घेऊन जातोय, आता त्याचा अनुभव आहेच की. आता तुम्ही जर म्हणाल की आता त्याने एक रजिस्टर्ड संस्थेशी हे केलं पाहिजे, तर मला वाटतं हा त्या शाळेवरती अन्याय. अहो मुलांना त्या ट्रिपला जाण्यासाठी फी भरताना त्यांच्या नाकीनऊ येतात, तुम्ही त्यांना एक ऍडिशनल बर्डन घालताय की एक कुठल्याही संस्थेला तुम्ही बरोबर घ्या. ज्यांनी ह्या फी भरलेत शासना मिनिस्ट्री ऑफ टुरिझमकडे आणि त्यांनी स्वतःला रजिस्टर केलंय, त्यांनी फी भरले म्हटल्यानंतर त्याचा मोबदला ते घेणारच, शाळा असो किंवा कोणी असो. आणि असं आपण म्हणू शकत नाही की त्यांच्याकडनं फी नका घेऊ. कारण की त्यांनी तुम्ही त्यांच्याकडनं फी घेता तर ते सुद्धा शाळांकडनं फी घेणारच, आणि घ्यावी का नाही घ्यावी जर तसं असेल. आणि मग अशा वेळेला मला वाटतंय की दुर्ग भ्रमण जे आहे याचं वर्गीकरण करणं फार गरजेचं आहे. ज्या किल्ल्यांवरती सहजासहजी जातात नाही किंवा टेक्निकल बाबींचा वापर केला जातो अशा किल्ल्यांवरती जाताना तुम्ही हे जे काय तुमचे नियम आहेत ते लावणं योग्य आहे. पण जिथे सहजपणे जाता येतं तिथे अशा प्रकारचे नियम लावणं म्हणजे मला वाटतं या अशा बऱ्याच लोकांवरती अन्याय करणं, स्पेशली शाळा आहेत त्यांच्यावरती हा अन्याय तर सर्वात जास्त ओढावा आहे. आणि म्हणजे एखाद्या सोसायटीमध्ये एखादा माणूस हा रुंदरी असतो, तो सिंहगडला नेहमी जात असतो, तो आपल्या त्या सोसायटीला मुलांना इतिहासाचं ज्ञान व्हावं, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास कळावा म्हणून तो घेऊन जात असेल, आणि जर का अशा प्रकारे त्याला अडवणूक केली गेली तर मला वाटतं आपण ह्या सगळ्याला डिस्करेज केल्यासारखं होईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता याच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न असा येतोय की दुर्ग भ्रमंती किंवा टेक्निक याला ट्रेकिंग. हा बोला 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 मॅडम.
हा, तर मुळात येस येस, तो मुळातच कन्सेप्टचा थोडासा गोंधळ झालेला आहे असं मला वाटतं या जी आर समजून घेण्यामध्ये, की गड अवघड आहे, दुर्ग चढायला अवघड आहे की चढायला सोपं आहे, याच्यापेक्षा आपण या जी आर मध्ये सुरुवातीलाच असं स्पष्ट म्हणतो की जिथं आयोजक आणि त्याच्यावर जबाबदारी जेव्हा शिफ्ट होते, की तुम्ही 15 मुलं, 20 मुलं, 25 मुलं घेऊन जाताय, त्यांची जबाबदारी जेव्हा एखादा मनुष्य घेऊ इच्छितो, उचलतो, तर त्याची नोंदणी शासनाकडे असावी, तो प्रशिक्षित असावा, या दृष्टीनं हा जी आर आहे. जेव्हा शाळांना तर आपण ते जी आर एक्सक्लूड केलंय, की शाळा स्वतःच्या घेऊन जात असतील ट्रिप तर आपण त्यांना एक्सक्लूड केलंय. आणि किती गड चढायला अवघड आहे किंवा सोपा आहे याच्यापेक्षा आज असं आहे की प्रत्येकाला असं वाटतं वाचून बघून की मी गड चढून येईन, मी गडावर जाईन. आणि अशा वेळी जर त्याच्याबरोबर प्रशिक्षित माणूस नसेल तर बरेचदा फर्स्ट एड सारखी साधनं अवेलेबल नसतात त्या ठिकाणी, किंवा काही लोक उत्साहाच्या भरात वयाच्या उशिराच्या टप्प्यावर सुरू करतात आणि मग तिथे जाऊन काहीतरी मिसहॅप सारखी म्हणजे एखादी अप्रिय घटना घडू शकते. तर या अनुषंगाने गड चढायला किती अवघड आहे, किती सोपं आहे, यापेक्षा जेव्हा जबाबदारी एखादा कोणी घेऊन जातो आहे 4 जणांची, तेव्हा तो नोंदणीकृत असावा, प्रशिक्षित असावा. आणि एवढंच म्हणणं आहे आमचं. आणि ही नोंदणी अतिशय अल्प दरातली आहे, म्हणजे असं नाहीये की ह्याच्यासाठी लाखो रुपयांचा काहीतरी खर्च करावा लागणार आहे संबंधित आयोजकाला. त्यामुळे मला वाटतं शासनाने हे तुमची म्हणजे जे लोक आहेत, जे इच्छुक आहेत जायला पर्यटन म्हणून गडांवर असेल, किल्ल्यांवर असेल, तर त्यांचं जास्तीत जास्त सेफ ते कसे राहतील या दृष्टीनं हा जी आर मध्ये या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. तर मग मला वाटतं डिस्करेज होण्यापेक्षा जास्तीत जास्त लोक एनकरेज होतील, की आज आपण ज्यांच्या बरोबर चाललेलो आहे, जे आयोजक आहेत, ते शासनाकडे नोंदणीकृत मॅडम आहेत. मॅडम एक मिनिट थांबत होतं असं माझं की म्हणणं आहे. येस. सुरेंद्रचं जे उदाहरण दिलं होतं ना, त्यांनी उदाहरण असं दिलं होतं की सिंहगडच्या पायथ्याला नवीन सोसायटी झाल्यात, तर तिथे जेव्हा एखाद्या मुलांना लहान मुलांना माणूस घेऊन जातो की चला आपण आज किल्ल्यावर जाऊन आपण किल्ल्याचा इतिहास तुम्हाला सांगतो आणि तो रेग्युलर रूटने घेऊन जातो, तर त्यावेळेस थोडंसं कधीतरी कॉम्प्रोमाइज करायची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पण त्यांनी मला असं काय वाटतं, जेव्हा कोणी हा माणूस घेऊन जातो तर आज त्या लोकांना परस्परातलं विश्वासार्हता आहे म्हणून ते लोक पाठवतात. आणि आपण तिथे इतकं रिजिड अप्रोच ठेवतच नाहीये की करेक्ट याची करेक्ट हा माणूस हा काही तेच बरोबर ते तेच व्यवसाय म्हणून करत नाहीये. माझं म्हणणं आहे, जे लोक व्यवसाय म्हणून हे करतात आणि जे लोकांची जबाबदारी घेऊन तिथे त्यांच्याकडे काय म्हणतात ते नेमलेले गाईड्स वगैरे असतात, त्यांच्यासाठी हा खरं तर जी आर आहे. कधीतरी विरंगुळा म्हणून कुटुंब आपण सिंहगडावर चाललोय, तर आपल्यासाठी हे नाहीच आहे. मी माझ्या कुटुंबासहित सिंहगडावर चाललीये, माझ्या माझ्या जबाबदारीवर, आणि शेजारच्या 2 मुलांना पण घेऊन चाललीये माझ्या गाडीतून. तर तिथं हा जी आर लागू आहे असं म्हणणं हे चुकीचं होईल. पण जेव्हा तुम्ही कमर्शियल ऍक्टिव्हिटी म्हणून ही ऍक्टिव्हिटी करत आहात आणि कोणाची तरी दुसऱ्या कोणाच्या तरी मुलांची जबाबदारी घेत आहात, तेव्हा मात्र मला वाटतं की हे त्या सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे अत्यावश्यक आहे. तर हे थोडेसे ज्या त्या थिन लाईन्स असतात त्या समजून घेणं आणि त्या भरहुकूम त्या जी आरचा तसा मतितार्थ लावणं आवश्यक आहे. सुरेंद्र काय सांगायचं याच्यावर बोलायचं धन्यवाद काय? मॅडम, तुम्ही एक क्लॅरिटी दिली, हे खूप चांगलं आहे. मला फक्त या गोष्टीवर एवढ्यासाठीच बोलायचं होतं, कारण तुम्ही जी एक्सपर्ट किंवा जे तज्ज्ञ व्यक्ती असाव्यात हे जे म्हटलेलं आहे, तर त्याची डेफिनेशन इतकी वेग आहे की असे तंत्र मंडळी तुम्हाला शोधताना म्हणजे फारच हे होईल, अवघड जाणार आहे सगळं. आणि हे इम्पॉसिबल आहे. रादर ज्या प्रकारची एक्सपर्टाईज तुम्ही गृहीत धरताय की अशी एक्सपर्टाईज म्हणजे किल्ले चढण्यासाठी त्या एक्सपर्टाईजची गरजच नाहीये, तर तुम्ही का तेवढे इन्सिस्ट करता? सुरेंद्र बेसिक एक मिनिट कोर्स जो थांबत आहे. होतो. सुरेंद्र एक होतो आता जे त्याच्याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न असा होता की दुर्ग भ्रमंती आणि ट्रेकिंग याला काही अपवाद आहे. थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं की भैरवगड, माशेचे अर्थ भैरवगड किंवा कलावंतींचा दुर्ग किंवा अलंग मलंग कुलंग हे मधले काही रूट्स किंवा हरिश्चंद्रगडाची नळीची वाट, हे अशा प्रकारची जी चढाई असते ती थोडीशी वेगळी असते. आणि अशा ठिकाणी आपण म्हणतो टेक्निकल चढाई आहे, तिथे आपल्याला कधी वेगळं काही करायला लागेल. मग तिथे आपण साधनं वापरतो. मग ती साधनं कोणती असावीत याच्यावर पण विचारामध्ये फरक असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो की एखादा ग्रुप म्हणतो की मला 20 फूट रोप चालेल, मला 9 एमचा रोप चालेल, आणि ते तिथे दुसरा ग्रुप म्हणत असतो की मला 11 एमचा रोप बघतो.
तर हे विचार वेगळे आहेत, म्हणजे ते विचार करायचे त्यांच्या त्या दृष्टीने बरोबर असतील, पण या सगळ्या विचार एक वाक्यात आणण्याकरता काय प्रयत्न करायचे असं तुम्हाला काय वाटतं? त्याच्यावर करता काय प्रयत्न करायची गरज आहे? हे बघा, मी ज्यावेळी हा मुद्दा मांडतोय त्यावेळी मी अजिबात असं म्हणत नाही की जिथे रिस्क इन्व्हॉल्ड आहे, जिथे जसं मॅडम म्हणाल्या जिथे कमर्शियल ऍक्टिव्हिटी होते, तुम्ही लोकांची जबाबदारी घेताय, कमर्शियल ऍक्टिव्हिटी मी तिथे तुम्ही लोकांची जबाबदारी घेताय, तिथे हे असणं फार गरजेचंच आहे. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटले की हा GR अतिशय स्वागतार्हच आहे. अशा प्रकारचे रेग्युलेशन्स यायलाच पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये जर का क्लॅरिटी जास्त नसेल तर प्रॉब्लेम, मला जी सर्वात मोठी भीती वाटते, जे पहिले 2 दिवस बोललं गेलं की कोणतरी गावकरी उभे राहतात, पैसे मागतायत, एक फॉरेस्टचा माणूस तिथे उभा राहतोय, पैसे मागतोय, उद्या आणखीन तिसरा टुरिझमचा माणूस म्हणजे त्यांच्या वतीने कोणतरी ते उभा राहून परत त्यांच्याकडनं कोणाचे पैसे, तुमचे डॉक्युमेंट दाखवा, तुमचं एज प्रूफ दाखवा, आणि हे असं करायला लागला तर अशा प्रकारच्या प्रथा पडू नयेत म्हणून मी फक्त याबद्दल बोलतोय. बाकी मला की असा GR नसावा किंवा असं मला अजिबात वाटत नाही. या अटी पाहिजेतच, फक्त ते इतक्या जास्त करू नयेत की कुणाला ते इम्प्लिमेंट म्हणजे त्यांच्यामधून जाताना त्यांची वाट अडचणीची होऊ नये, एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि हे जे वर्ल्डवाईड तू म्हणतोयस, ही म्हणजे जसं तू म्हटलं जिथे दोर लावायला लागतात तिथे दोर लावायलाच लागणार आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ट्रेकिंग मध्ये लागणारे दोर आणि क्लाइम्बिंग मध्ये लागणारे दोर यांच्यात फरक असणारच आहे. ओके, तर मी एखादा ट्रेक करत असेल आणि तिथे मला या स्टॅटिक किंवा डायनॅमिक रोपची गरजच नसेल, कारण की तो बऱ्याच वेळेला तू पण अनुभवला असेल, एकदा रोप फिक्स करा की तो फक्त आपल्या बॅलन्स, बॉडी बॅलन्स साठी तो वापरला जातो, तो काही चढण्यासाठी फारसा वापरला जात नाही. तर तसेच जायचं गाठी काहीतरी करून कुठे ते कॉम्प्लिकेटेड सगळं करण्यात मला वाटतं थोडस त्याच्याबद्दलचा विचार व्हावा. आणि याच्याकरता कोणते प्रयत्न आवश्यक आहेत? म्हणजे ह्या सगळ्या विचारांमध्ये एक वाक्यात आणण्याकरता कोणते प्रश्न आवश्यक आहेत? एक तर टेक्निकल एक्सपर्टाईज ज्या काही गरजेच्या आहेत इक्विपमेंटच्या दृष्टीने, त्या मला वाटतं जर टुरिझम मिनिस्ट्री या GR काढते तर त्यांच्याकडे अशा प्रकारची टेक्निकली एक्सपर्टाईज असणारी माणसं पाहिजेत. त्या टेक्निकल एक्सपर्टचं व्हॅलिडेशन करण्यासाठी त्यांच्याकडे सुविधा पाहिजे. हा, म्हणजे जर मला कोणी कंप्लेंट केली की हे वापरत असलेले कॅराबिन योग्य नाहीये, ओके, आणि तर टुरिझम डिपार्टमेंट टुरिझम कुठल्या प्रकारे त्यांच्याकडे बघणार आहे? की फक्त मी नुसतं बघून सांगितलं हा ती बरोबर आहे तर चालेल, की त्याच्यामध्ये आणखीन काही डीपर जाऊन विचार करण्याची गरज आहे. आणि ऑफकोर्स एक आणखीन स्वागताची गोष्ट आहे की टुरिझम मिनिस्टरने एक अतिशय चांगलं केलंय की त्यांनी ठीक आहे, आम्हाला यातलं फारसं कळत नाही, हे जे काही ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे त्याच्यातलं आम्हाला कळत नाही, तर कुणाला कळतं, चला काही लोकांना आपण बोलवू आणि त्यांच्या मदतीने आपण हा GR काढण्याचा प्रयत्न करू. हे अतिशय स्वागतार्ह आहे, कारण की असं म्हणायचं की आम्हाला सगळं कळतं, हे टुरिझम मिनिस्टरने केलेलं नाहीये, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. पण काय असं झालंय की ज्या संस्थेला बरोबर घेऊन हा GR काढला गेला, तीच संस्था म्हणते याच्यात इतक्या त्रुटी आहेत. म्हणजे मला कळत नाही की हे जे काही त्रुटी आहे, ओके, इट इज म्हणजे ज्यांची मदत घेऊन तुम्ही हा GR काढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तेच सॅटिस्फाईड नाहीये सगळ्या गोष्टींबद्दल. म्हणजे हा वाईट आहे, परत प्लीज असं वर्गीकरण करू नका. मी वाईट आहे असं अजिबात म्हणतो, पण मी म्हणतोय हे अंडरस्टँडिंग असायला पाहिजे. तुम्ही म्हणताय कोणतरी एक्सपर्ट आहे, तर त्यांची काय मत आहे ती जाणून घेऊनच GR मध्ये यायला पाहिजे होती. तो अशा प्रकारे काढून मग नंतर अशा प्रकारचे, कालच परवा ऐकलं आपण किती 300 पानांचं काहीतरी करेक्शन का किती, आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर किती पानं, पण रिकमेंडेशन परत त्यांनी सुचवलेले आहेत. तर असं असेल तर मग त्यांना बरोबर घेण्याचं काय फलित साध्य झालं हे मला कळत नाही. ऑफकोर्स नक्की जो काय वाचलंय मी GR बऱ्यापैकी आहे, चांगला आहे, मी काय असं म्हणत नाही की ते, पण ह्या ज्या त्रुटी आहेत त्या योग्य वेळी नाही केल्या तर लोक त्याच्याकडे खूप कॅज्युअल अप्रोचने बघतील. बरोबर. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा सुरेंद्र, पूर्वी एक्सपिडिशन मध्ये प्लॅनिंग होत असायचं, म्हणजे काय असायचं की एक 10 लोक जाणार एक्सपिडिशनला, त्याच्यावर 5 नवशिके तिथे जाऊन ते पाहत असायचे प्लॅनिंग काय चाललंय, कसं चाललंय, आणि ते त्यातून शिकत जाईल त्याच्यामध्ये. आणि बदलणाऱ्या काळानुसार कमर्शियल मुळे काय झालंय की ते शिकणं बंद झालं, की रोप वरती टाय केलं असं हा फक्त रोप धरून जातो,
कारण रोपचा अँकर कसा करायचा, सेटअप कसा करायचा, त्या सेटअप मध्ये कुठल्या अँकर बॅकअप कसा असला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात नाही. दुसरी गोष्ट की कमर्शियल मध्ये पण असं होतं की कमर्शियल मध्ये तो काहीतरी वेगळं करत असतो आणि तिथून बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी शिकल्या जातात सगळ्या. तर हाऊ टू मॅनेज दिस पीपल, ह्या लोकांना कसं सांभाळलं गेलं पाहिजे आणि याच्याकरता जी इन्स्पेक्शन होणार आहे तर ती इन्स्पेक्शन कशा प्रकारे झाली पाहिजे, त्याकरता काय सिस्टम उभी केली पाहिजे तर ते व्यवस्थित होईल असं वाटतं. बघा, हे टेक्निकल ज्या बाबी आहेत, मला वाटतं की रोप हँडलिंग असेल, इक्विपमेंट हँडलिंग असेल, जे कमर्शियल ऑपरेटर्स आहेत त्यांचं संपूर्ण लक्ष हे ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट करण्यामागे असतं. करेक्ट. या ना त्या प्रकारे ती ऍक्टिव्हिटी कंप्लीट केली पाहिजे, जेणेकरून त्यांचा क्लायंट सॅटिस्फाय होईल आणि त्यांचं नाव चांगलं होईल आणि पुढचा बिझनेस त्यांचा चांगला चालेल. हे अतिशय, आणि मी परत एकदा म्हणजे हे काय चुकीचं आहे का तर नाही, मी बिझनेस करायला लागलो तर मला ते वाटतंय असं व्हायला, माझा बिझनेस वाढण्यासाठी मी माझ्या कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन जास्तीत जास्त करतो. आता या गोष्टीमध्ये जर का मी लोकांना खूप जास्त शिकवायचा प्रयत्न केला कमर्शियल ह्याच्यामध्ये, तर लोक नाही ऐकत. म्हणजे त्यांना इंटरेस्ट नसतो की अरे बाबा काय हा रोप धरायचा नाही, ते मी धरतो, तू काय जास्त मग त्या रोप असं करायचं असतं तर तसं करायचं असतं. त्यातले बरेच लोकांना या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसतो आणि त्यांना इंटरेस्ट नसतो म्हणून ते तुमच्याकडे येतात की हा बाबा तुला माहिती आहे ना, चल तू मला सांग काय करायचं ते मी करतो. तर या लोकांकडे असणारी मॅनपॉवर जी एक्सपर्टाईज आहे त्यांचं मला वाटतं ट्रेनिंग आणि त्यांचं नॉलेज अपडेट हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मला वाटतं या GR मध्ये तसं नमूद केलेलं आहे की ट्रेनिंग फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याचा विचार आहे. पण मग अशा प्रकारचं ट्रेनिंग फॅसिलिटी जर निर्माण करायचे असतील तर आत्तापासून काम करायला लागेल. आपण असं म्हणू शकत नाही हा GR आला तो 5 वर्ष चाललाय मग त्याच्यानंतर आम्ही बघू आणि ट्रेनिंग फॅसिलिटीज नाही. हा GR जर का तुम्हाला व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल आणि त्याचं काय म्हणतात ऍप्लिकेशन जर का करायचं असेल तर त्याच्यासाठी हे इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे. इट्स अ बेसिक नीड. आणि आपण असं म्हणू शकत नाही आम्ही तो करण्याचा विचार करतोय. त्यांची बेसिक क्वालिफिकेशन जी आहे, हा म्हणजे चला लेट्स डिसाइड इट. समजा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आता डिप्लोमा कोर्स चालू होतोय, तो जर डिप्लोमा करून माणूस आला तर त्याला तुम्ही क्वालिफाईड म्हणणार का? तो जो 1 वर्षाचा 6 महिन्याचा 2 महिन्याचा काय जो काय कोर्स आहे तुम्हाला त्याची पूर्ण माहित नाही, पण त्याला तुम्ही क्वालिफिकेशन धरणार की नाही धरणार? कारण की त्या डिप्लोमाला जर का मी संपूर्ण आउटडोअरची अज्ञात असा माणूस असेल तरी मला तिथे ऍडमिशन मिळू शकतं. बरोबर. आणि त्या डिप्लोमाचा जो टेन्युअर आहे, जो काळ आहे, तो सफिशियंट आहे का? म्हणजे असू सुद्धा शकेल, मी काय असं म्हणत नाहीये, पण मग ते युनिव्हर्सिटीचा कोर्स आहे म्हटल्यानंतर इट विल बी अ बाइंडिंग टू अस. जोपर्यंत टुरिझम इंडस्ट्रीचं जर का स्वतःच एक काहीतरी मानक नसतील तर अशा प्रकारचे एक्सपर्टाईज आयडेंटिफाय करणं खूप अवघड जाणार आहे आपल्याला. बरोबर. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की एखादी संस्था म्हणजे की जी 2 राज्यात काम करते, 2 वेगवेगळ्या ठिकाणी काम करते, उदाहरणच द्यायचं झालं तर युथ हॉस्टेल पुणे. युथ हॉस्टेल पुणेनी जर समजा एखाद्या ऍक्टिव्हिटी करायची ठरवली, ऍक्टिव्हिटी स्टेटच्या बाहेर होती पण ऍक्च्युअली कंडक्ट त्यांनी केलेली आहे, पुणे युथ हॉस्टेलने कंडक्ट केली आहे आणि ती जर पुढे दिल्ली युथ हॉस्टेलकडे करायला दिली आणि तिथ्यात काही मिसहॅप झाला समजा तर काही झालं तर मग हे कसं हँडल करायचं, ह्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे असं वाटतं? मला असं वाटतं जर का पुणे युथ हॉस्टेल, मी आपण युथ हॉस्टेल हे नाव घेतोय पण अशा कुठलाही क्लब असेल ज्याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, म्हणजे एक्झाम्पल घेतलंय असे अनेक संस्था आहेत, राईट. तर जर का त्यांचं अस्तित्व पुण्यातलं आहे, तिथे रजिस्ट्रेशन आहे पुण्याचं त्यांचं, तर मला वाटतं त्यांनी नोंदणी करणं हे त्यांना बंधनकारक केलंच पाहिजे. बरोबर. ते कुठे ऍक्टिव्हिटीज करतात, कारण की ते जर काही इथे रजिस्टर्ड आहेत तर इथले सगळे नियम त्यांना लागू होतातच. आता प्रश्न येईल कुठे की समजा दिल्लीची युनिटने एखादी ऍक्टिव्हिटी फ्लोट केली, ओके, आणि ती जर का त्यांनी म्हणजे दिल्लीतनं आम्ही अशी युथ हॉस्टेल दिल्लीने एक हे ऑर्गनाईज केले आणि अशी जाहिरात दिली आणि तिथे जर का महाराष्ट्रातले लोक गेले तर मला वाटतं त्यांना कधी ते बंधनकारक नसेल, कदाचित नॅशनलच आहे कारण की ते दिल्लीचे आहे. हा, पण मी बुकिंग म्हणतोय पुण्यात केलंय,
माझं वाक्य असं होतं मग बुकिंग घेणारा जर पुण्यातला असेल, बुकिंग घेणारा जर पुण्यातला असेल तर मला वाटतं त्याच्याबद्दल सुद्धा विचार केला आहे की त्यांना हे सगळं कसं ऍप्लिकेबल होणार. कारण की तो फक्त एक बुकिंग एजंट असणार आहे, तो काय कंडक्टर नाही, टूर कंडक्टर तो नाहीये. टूर कंडक्टर दिल्ली युनिट आहे. तर त्याच्यामुळे त्याला ते कसं हँडल करायचं हे मला वाटतं विचारांनी ते ठरवायला लागेल. इतकं सोपं नाही पटकन त्याचं मला वाटतं उत्तर शोधणं. करेक्ट. आपल्या GR मधून प्रस्तावावरून स्पर्धा ज्या आहेत म्हणजे रॉक क्लाइम्बिंग हे असतील, कॉम्पिटिशन असतील, तर त्यातून बाहेर ठेवलेल्या आहेत. त्या कॉम्पिटिशनला कुठेही याची गरज नाहीये, नोंदणीची गरज नाही असं त्यात लिहिलेलं आहे. पण कॉम्पिटिशन करता प्रॅक्टिस करण्याकरता मुलं बरेच वेळा जातात. आणि समजा माझ्याकडे जर 20 मुलं प्रॅक्टिसला असतील, मी आता एक्सपर्ट आहे माझ्याकडे, किंवा सुरेंद्र एव्हरेस्ट आहे तर सुरेंद्रकडे जर 20 मुलं असतील प्रॅक्टिस करतात, तर त्या 20 मुलांना ही 20 मुलं 20 ठिकाणावरून आलेली असतील. पण इव्हेंट होतोय पुण्यामध्ये, भारतातून आलेली आहेत. तर अशा 20 मुलांना मी प्रॅक्टिस जेव्हा करायला घेत होतो, तर त्यावेळेस माझ्याकडे काही कुठलीच नोंदणी नसते, कारण मी ते 2-3 दिवसाकरता करत असतो त्या ह्याच्या आधी. तर अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत, तर ह्याला कसं मॅनेज केलं पाहिजे असं तुला काय वाटतं? याच्याकडे काय केलं पाहिजे? मला हे GR मधलंच वाक्य आहे, त्याच्यामुळे काय आपण काय वेगळं नाही. प्रस्थान मोहिमा ह्या ज्या आहेत कॉम्पिटिशन, आता प्रस्थान कॉम्पिटिशन करायची असेल तर परवानगीची गरज नाही, पण त्यासाठी प्रॅक्टिस करायची असेल तर परवानगीची गरज आहे. त्याच्यासाठी मुलं तयार करायची असतील तर परवानगीची गरज आहे. आय थिंक हे कॉन्ट्राडिक्टरी आहे काय, थोडंसं त्यामध्ये लक्षात घातलं पाहिजे. हा, तिथे जरा थोडंसं विचार केला पाहिजे की हे कॉन्ट्रडिक्शन कसं कमी करता येईल, बरोबर, कसं नाहीसं करता येईल. दुसरी अशी गोष्ट आहे, आता तू हा प्रश्न विचारलास म्हणून मी आता त्या अनुषंगाने बोलतोय की आता रॉक क्लाइम्बिंग आपण म्हटलं की एक्सपर्ट जे लोक आहेत ते जर का क्लाइम्बिंगला जाणार असतील तर त्यांना अशा रजिस्ट्रेशनची गरज नाही. ते स्वागतार्हच आहे की जेणेकरून जे इंडिव्हिज्युअली करणारे लोक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल ते करण्यासाठी. पण त्यांच्याबरोबर 1-2 नवशिके असतील तर मात्र त्यांनी हे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. मला वाटतं हे थोडंसं विचित्र दिसतंय की तुम्ही एकतर म्हणताय की लोक जात असतील आणि त्याच्याबरोबर एक एक्सपर्ट असेल तरी चालेल, ओके, आणि इथे 10 एक्सपर्ट आहेत आणि त्याच्यामुळे 2 नवशिके आहेत, तर त्यांना कशा प्रकारे धोका संभवतो? जे सेफ्टी ही 10 लोक स्वतःची घेणार आहेत ती सेफ्टी त्याला प्रोव्हाइड करणार आहेत त्या व्यक्तीला. तर मग मी अशा प्रकारच्या जाचक ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टींबद्दल मला थोडंसं रिझर्वेशन्स आहेत की हे असं जाचक करू नये जिथे लोकांना त्याच्यामधला इंटरेस्ट कमी होईल. हे नाही, हे शक्यच नाही की 10 लोक एक्सपर्ट आहेत आणि त्याच्यावर 2 नवशिके असतील तर कसं. आणि काय हो, आपल्याकडे काय यंत्रणा आहे की एक्सपर्ट कोण आणि नवशिका कोण ही डिफाईन करण्याची? बरोबर, मी नवशिका असेल, मी म्हटलं की अजून मी खूप क्लाइम्बिंग केलंय, तर तुम्हाला काय करणार आहे? खरं. सो लोकांना ते खोटं बोलून काहीतरी कळून लावण्यापेक्षा त्या अटींमध्ये आपण जर काय ट्रान्सपरन्सी जास्त आणली तर लोकांना ते फॉलो करणं सोपं जाईल. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आमच्या जुन्नर भागामध्ये थोड्या दिवसापूर्वी एक कोकण कड्याविषयी एक अपघात झाला. एका ज्येष्ठ गिर्यारोहकाचा त्यामध्ये मृत्यू झाला. तर अशा प्रकारचे अपघात जेव्हा होतात तर या अपघातामुळे कशामुळे झाला, काय झालं, याचं फार विश्लेषण फार झालं नाही ऍक्च्युली, जे व्हायला पाहिजे होतं ते. आणि आता मला म्हणायचं की डिपार्टमेंट ऑफ टुरिझम जेव्हा या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालतंय छान पद्धतीने आणि हे सगळं कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करतंय, तर अशा प्रकारे एक डाटाबेस म्हणजे उपलब्ध झाला पाहिजे, त्याकरता काय प्रयत्न करायची आवश्यकता आहे आणि ह्या गोष्टींचं विश्लेषण व्हावं की नाही, त्याच्याबद्दल तुझं मत काय? अतिशय चांगला नावाजलेला गिर्यारोहक त्या ऍक्सिडेंट मध्ये गेला. बरोबर, अनुभवी असा. बरोबर. तर गिर्यारोहण मध्ये ऍक्सिडेंट होणं हे होणारच नाही असं म्हणणं चुकीचं ठरतं. आणि त्या कशामुळे होतात तर फक्त नॉन एक्सपर्टाईज असतात म्हणून होतात. मला वाटतं त्या ऍक्सिडेंटने तुम्हाला आपल्याला दाखवून दिले की तसं काही नाही. अतिशय नावाजलेला एक्सपर्ट माणूस सुद्धा एखाद्या ऍक्सिडेंटला जाऊ शकतो. तर त्याचं विश्लेषण होणं गरजेचं असतं असं मला वाटतं. कारण की खरोखर मला त्याचं अतिशय वाईट वाटतं की बरेच चांगले गिर्यारोहक आहेत आपल्याकडे जे बाकीच्या ऍक्सिडेंट बद्दल इतकं बारीक सारीक गोष्टीचा विचार करून लिहितात आणि बोलतात, पण या ऍक्सिडेंट बद्दल चकार शब्दही कोणी काढला नाही. ओके, आणि हे डिस्कशन त्या माणसाला ब्लेम करण्यासाठी मी अजिबात म्हणत नाही. मी कुठल्याही ऍक्सिडेंटचं विश्लेषण हे त्या व्यक्तीला ब्लेम करण्यासाठी किंवा त्या संस्थेला ब्लेम करण्यासाठी करावं असं मला अजिबात वाटत नाही.
कुठल्या ऍक्सिडेंटचं विश्लेषण एवढ्यासाठीच व्हावं जेणेकरून आपण त्यातनं शिकू शकू आणि त्यातनं पुढे मार्ग काढू शकू. कारण असं जर का आपण शिकलो नाही तर प्रत्येक वेळी आपण तीच चूक करणार आणि त्याच याला सामोरे जाणार. मला वाटतं हे गरजेचं आहे. पण तू जो प्रश्न विचारलास की हा असा डेटा की कशा कशामुळे ऍक्सिडेंट होण्याची संभावना असते. मी म्हटलं तसं की टुरिझम मिनिस्टरने महाराष्ट्राच्या हे एक्सपर्ट्स काही लोक त्यांच्याबरोबर घेतले ज्यांच्याकडून हे सगळं ज्ञात करून घेत आहेत. पण त्याच्याबरोबर सर्वात महत्वाचं आणि मला जे सर्वात जास्त वाईट वाटतं, तुझं डेटा म्हणालास की असं कसं कलेक्ट करते. मला वाटतं टुरिझम मिनिस्ट्री आता तुम्ही जे परवा 2 दिवसात मी तुमच्याकडनंच ऐकलं, तुझ्याकडनं ऐकलं आणि जे एक्सपर्ट बोलवले त्यांच्याकडनं ऐकली की 9 ते 10,000 ऑपरेटर्स आहेत. आता हा वेबिनार जो ऑर्गनाईज होतो ह्याच्याबद्दलची माहिती किती जणांपर्यंत पोहोचली. असा वेबिनारला 30 आणि 40 लोक जर काही येणार असतील 10,000 ऑपरेटर्स पैकी 10,000 ऑपरेटर्स म्हणजे त्याच्यात कामं करणारे आणि एक्सपर्ट असणारे लोक तर आणखीन जास्त त्याच्यात येतात. आणि 30 आणि 35 लोक जर येणार असतील मला वाटतं हा प्रश्न टुरिझम मिनिस्टर स्वतःला विचारण्याची गरज आहे की हे करून आपण साध्य काय केलं. जर का आपण लोकांपर्यंत पोहोचूच शकलो नाही, त्यांना माहितीच नाही की अशा प्रकारचा वेबिनार आहे, तर काय होणार आहे. म्हणजे हे मी गृहीत धरतोय की त्या लोकांपर्यंत पोहोचलो नाही. कदाचित केलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. पण मला जी काय माहिती आहे त्याच्याप्रमाणे फारशा लोकांपर्यंत या वेबिनारची माहितीच नाहीये. आणि या वेबिनारची जास्तीत जास्त पब्लिसिटी जर का कोणी केली असेल किंवा झाली असेल तर ही म्हणजे जे स्पीकर्स आहेत त्यांच्या कनेक्टेड किंवा मॅकच्या तर्फे जे काही लोक आहेत त्यांच्यातर्फे आणि जी त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन साठी आता जी काही ऍप्लिकेशन आहे मला वाटतं त्यांना कदाचित इन्व्हिटेशन केले असते. बाकी कोणाला केल्याचं मला काही कळत नाहीये. आणि जर का अशा प्रकारचं फक्त एक इव्हेंट ऑर्गनाईज करायचं म्हणून अशा प्रकारची हे असेल तर मला वाटतं मग असा डेटा गोळा करणं खूप गरजेचं आहे. आणि टुरिझम मिनिस्टरकडे हा डेटा सुरुवातीपासून असणं गरजेचं आहे. आम्ही तो कलेक्ट करू म्हणणं ऑफकोर्स ते म्हणणारच आहेत आणि इट्स व्हेरी. पण मला वाटतं याची बेसिक तयारी तिथनं होते. जर तुम्ही आणि मी परत सांगतोय की हा एक सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचा जो प्रयत्न आहे एवढं सगळं चांगलं करतायत तर मग थोडंसं अजून स्ट्रेच करून जर का अशा प्रकारची इन्व्हिटेशन सगळ्यांपर्यंत गेली असती तर मला वाटतं जास्त पूरक झाले असते, जास्त मिनिंगफुल झालं असतं हे डिस्कशन. आता एक 20 आणि 30 लोकांमध्ये काय तुम्ही हे होणार आहे. बरोबर. आज आता मध्यंतरी गोव्याच्या जवळ काही गिर्यारोहकांचे रॉक क्लाइंबर्सचे फोटो होते की त्यांनी समुद्रकाठी खाली तराफे लावून क्लाइम्बिंग केलेत आणि वरती मग पुढे ते फेस क्लाइम्ब करतात. तर दोन्ही गोष्टी होतात. एक ते वॉटरमध्ये आहेत त्यामुळे वॉटर स्पोर्ट्स होतो आणि फेस क्लाइम्ब करतात त्यामुळे रॉक क्लाइम्बिंग पण होतंय. तर अशा काही साशंक पद्धतीच्या ज्या गोष्टी होतात ऍक्टिव्हिटी होतात तर त्याला आता ह्या जीआर मध्ये इन्व्हॉल्व्ह करायला लागेल. तर त्याकरता अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी जी आहे तर हे करण्याकरता कोणत्या प्रकारची प्रयत्नाची गरज आहे. म्हणजे अशा नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शोधून त्या होण्याच्या आधीच आपण त्या जीआर मध्ये आणता येतील याकरता काय करायचं. हा नाही, सी क्लिफ क्लाइम्बिंग हा एक अतिशय म्हणजे जुनाच प्रकार आहे पण आपल्याकडे जरा नवीन येतोय. जरा उशीर आलाय पण आता तो येतोय चांगला. बरोबर. आता त्या क्लाइम्बच्या बेसला जाण्यासाठी एखादी होडी वापरली, एखादा तलाफा वापरला तर एनिवे समुद्रात जाण्यासाठी ओके जी होडी वापरली जाते सो तिथे मला वाटतं ते एक वॉटर स्पोर्ट्स आणि लँड स्पोर्ट असं त्याची विभागणी करू नये असं मला वाटतं प्रामाणिक. त्यामुळे फक्त स्पष्ट जाणार पाहिजे की कुठल्या ह्याच्यामध्ये आहे. हा ते फक्त तिथे पोहोचण्यासाठी एक साधन, जसं मी एसटीने जातो, मोटरसायकलने जातो, जिथे रिस्क आहे तेवढीच रिस्क ते घेतात, त्याच्या पलीकडे जास्त ते काही रिस्क घेत नाही. तर तू हा प्रश्न विचार असं चांगला आहे. मी मगाशी जे म्हटलो की अशा प्रकारे या जीआर मध्ये तसं काही म्हटलेलं नाही पण अशा प्रकारे त्याचं इंटरप्रिटेशन जाचक प्रमाणे केलं गेलं मग ते वॉटर मधनच जातात, मग ते वॉटर स्पोर्ट्सचं पण त्यांना लावा असं म्हणणं मला वाटतं थोडंसं इट विल नॉट बी राईट ऑन देअर पार्ट. थोडक्यात याच्यामध्ये स्पष्टता हवी. अशा ज्या गोष्टी नाही आहेत आता तर त्या ऍड करताना त्याच्यामध्ये स्पष्टता असावी असं म्हणणं. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. ओके. माझा शेवटचा प्रश्न मी विचारतो मित्र. आता ह्या गोष्टी ज्या तपासायच्या आहेत त्याला एक क्वालिफाईड अथॉरिटी लागेल, म्हणजे क्वालिफाईड लोक लागतील या सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे फॉर एक्झाम्पल की कोणत्या ठिकाणी कोणती ऍक्टिव्हिटी झाली, कोणत्या प्रकारचं इक्विपमेंट वापरतात, कशा प्रकारे त्यांचं ते सेग्रेट केलं तर हे सगळं करत असताना एवढा मोठा फोर्स आता नाहीये किंवा आणि कोणताही सरकारी अधिकारी तिथे पाठवणं हे योग्य होणार नाही कारण त्याला त्यातली माहिती नसते, टेक्निकल माहिती नसते. तर ही फोर्स लवकरात लवकर उभी करण्याकरता आणि ते
त्याच्याकरता लवकरात लवकर प्रयत्न होण्याकरता काय करता येईल असं काय वाटतं? ही फोर्स ऑफकोर्स गरजेची आहेच. कारण सरकारी माणसाला त्याची टेक्निकल डिटेल्स माहित नसेल, म्हणजे नवीन माणूस जो येईल त्याला, तर त्याला सगळ्या लोकांना तयार करण्याकरता आपल्याला कुठल्या प्रकारची फोर्स केली आणि त्याकरता काय करायला लागेल? तर मला वाटतं सर्वात पहिलं ही मानकं जी आहे, जी डेफिनेशन्स आहेत, या सगळ्या क्लिअर करणं गरजेचं आहे ऑन पेपर. दुसरं म्हणजे त्यासाठी तू म्हणाला जसं टेक्निकल एक्सपर्टाईज जे आहेत, ओके, आता मी परवा जे ऐकलं त्याच्यावरून असं दिसतंय की याच्या पुढे ते कधीतरी ह्या ज्या कमिटीज वगैरे स्थापन होत आहेत त्याच्यामध्ये तीन कमिटीज आहेत आणि त्याच्या प्रत्येक कमिटीमध्ये 3 एक्सपर्ट असणार आहेत लँडचे. मी लँड संदर्भात फक्त बोलतो. सो ते ऑफकोर्स त्यांची क्वालिफिकेशन काय असावीत हे सुद्धा मला वाटतं अजून डिटरमाइन झालेलं नाही. म्हणजे तर ही क्वालिफिकेशन डिटरमाइन करून त्यांची अपॉइंटमेंट करणं गरजेचं आहे. मला फक्त एकच आवर्जून सांगावंसं वाटतंय की जे इम्प्लिमेंटिंग अथॉरिटीज आहेत ही अथॉरिटी सगळ्यांनाच देऊ नका की कोणी रस्त्यात उभा राहतो आणि काय तुझ्याकडे आहे का सर्टिफिकेट, ओके. कारण की असं व्हायला लागलं तर ह्याचे खूप दुष्परिणाम होतील. मारामाऱ्या हाणामाऱ्या खूप व्हायला लागतील डोंगरामध्ये जाऊन, ओके. मग तुझा यश प्रूफ दाखव, तुझ्याकडे ते रजिस्ट्रेशन आहे का ते दाखव, ओके. तू काय किती क्लाइम्बिंग केलंयस त्याचा पुरावा दाखव. असं जर का कोण करायला लागलं आय थिंक दॅट ते खूप जाचक होईल लोकांसाठी. तर त्याच्यामुळे ठराविक आणि तुम्ही सांगा जर आज 10,000 ऑपरेटर्स आहेत ते 10,000 ठिकाणी जर जाणार असतील, तुमच्याकडे तुम्ही कितीही मॅनपॉवर उभी केली तरी ते पुरणार नाही. बरोबर. तर म्हणजे मग त्या लोकांनी अशा गोष्टीचा फायदा घेऊन काहीतरी अनसेफ गोष्टी करण्यापेक्षा ती कसं जास्तीत जास्त ऍक्सेप्टेबल होईल असं आपण बघण्याची गरज आहे. नुसतेच कायदे बनवून काय होणार नाही. आणि मी परवा कोणाशी बोलत असताना मी म्हणत होतो हे म्हणजे तसं म्हटलं तर टुरिझम मिनिस्टरने आज काढला असताना सांगितलं असतं आजपासून ऍप्लिकेबल आहे, ओके. हे त्यांना खूप सोपं होतं. पण मला वाटतं जो ओपननेस ते दाखवत आहेत की इनपुट्स द्या, आम्ही त्याच्यातनं इम्प्रुव्हमेंट करू, हा काय फायनल जीएम आहे, हे काय सगळी लक्ष्मण रेषा नाही की याच्या पुढे जाऊ शकत नाही, असं मला वाटतं हा जो अप्रोच आहे मला वाटतं दॅट इज पॉझिटिव्ह. आणि मला असं वाटतं जर का हे अशा प्रकारचं पॉझिटिव्हनेस राहिला तर हा जीआर अतिशय जास्त पूरक आणि परिपूर्ण होईल असं असं माझं मत आहे. फक्त एक अजून हे वाटतं की बऱ्याच जणांना काय होतंय की क्लब्स स्पेशली जे आहेत जे चॅरिटेबल सो कॉल्ड असणं अपेक्षित होतं ते आता सगळे कमर्शियल ह्याच्यात आलेले आहेत. आता ते असं त्यातला पैसा कायसाठी वापरतायत, वेगळ्या दुसऱ्या ऍक्टिव्हिटीजसाठी वापरतायत. ऍक्टिव्हिटीज म्हणजे गिर्यारोहणच्या वापरत असतील किंवा काय वापरत असतील, हा भाग वेगळा आहे. पण कमर्शियल ऍक्टिव्हिटी करतायत हे सत्य आहे. आणि जर का कमर्शियल ऍक्टिव्हिटी करतायत, मगाशी मॅडम म्हणाल तसं दुसऱ्यांच्या वतीने जर का तुम्ही त्यांना रिस्क मध्ये टाकताय तर तिथे तुम्हाला काही प्रमाणात या अटी मान्यच केल्या पाहिजे. बरोबर. असं म्हणू शकत नाही की ते आम्हाला तुम्ही लागूच करू नका. ठीक आहे, जर तुम्हाला लागू करायचं नसेल तर तुम्ही प्युअर गिर्यारोहण करा, या सगळ्या ऍक्टिव्हिटी पडूच नका. बरोबर. असं होणार असेल तर ठीक आहे. पण अदरवाईज मला वाटतं क्लब्सने सुद्धा याच्याकडे सरकारनं दृष्टीने पाहायला पाहिजे असं मला वाटतं. ज्या इम्प्रुव्हमेंट पाहिजेत त्याबद्दल पुढे येऊन सजेशन दिली पाहिजेत. आणि फक्त परत मला असं वाटतं की ऍडव्हेंचर आणि ऍडव्हेंचर टुरिझम या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्याकडे त्या वेगळ्या अंदाजानेच बघितलं गेलं पाहिजे. जर का असे नियम येत आहेत तर ते टुरिझम मिनिस्ट्रीच्या अंडर जे नियम आहेत, ओके, तेच नियम कदाचित स्पोर्ट्स मिनिस्ट्री सुद्धा त्यात टाकू शकते, ओके. की जर का हे गिर्यारोहण जर का साहस हे आहे तर याच्या साहसी खेळांमधला हा नियम आहे, कदाचित हेच तिथे कॉपी पेस्ट होऊ शकते. पण हे जे ब्लँकेट मध्ये सगळं करणं चाललंय त्याच्याबद्दल थोडस लोकांच्या मनात संभ्रम आहे की आम्ही जे काही हौसेने करतोय त्याच्यावरती सुद्धा तुम्ही सगळं हे असं कोणतरी आणणार का, आणि आता एक तिसरी कोणतरी व्यक्ती रस्त्यात आमच्या उभं राहून आमची वाट अडवणार का, असं समज गिर्यारोहणामध्ये होण्याची शक्यता आहे. बरोबर. कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे? योगेंद्र? मायक्रोफोन फक्त चालू करा सर आपला.
नमस्कार. मृगेंद्र आहे. हा विचार. नाही, जस्ट थोडेफार डाऊट्स आहेत ना, ते आता एक एक क्लिअर होतात आहेत. आता अजून म्हणजे जीआर पण मी एवढासा जीआर असं हे नाही केलं अजून पुरेपर असं. तर जसं एक 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 जसे आता सेमिनार चाललाय त्याच्यातून मी पण जर नोट डाऊन करतोय, तसं काय असेल तर मग हे मी करतोच आहे अजून. पण याच्यावर काहीतरी एक ठोस उपाय निघेल तर बरं होईल, म्हणजे लोकांना काय ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करायला बरं पडेल. म्हणजे जे अजून काय डाऊट्स आहेत बाबा इकडे जायचं का नाही, तिकडे जायचं का नाही, हे परमिशन ते होईल, सिस्टम होईल तर सगळ्यांनाच बरं आहे. बस तेवढंच हे करायचं आहे. थँक्यू. आय थिंक आपली तशी चर्चा झालेली आहे या विषयावरती पूर्णपणे. मनोज, काय विचारायचं काय, एखादा प्रश्न आहे काय? नाही, प्रश्न नाही, समारोप करेल मी जर सगळ्यांचं. मनोजजी एक मिनिट, मला फक्त एक अजून सजेशन आहे आणि ज्याच्याबद्दल मला थोडस चांगलं असं वाटतं. म्हणजे जीआर मध्ये तर तू म्हणतोय की जी खूप पॉझिटिव्ह आहे की रेस्क्यू टीम्स आहेत त्यांना सपोर्ट कसा करू शकतो, त्यांच्या इन्शुरन्स काय करू शकतो, ट्रेनिंगसाठी काय करू शकतो. आता हे सगळं करण्यासाठी किंवा यासाठी खूप इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. बरोबर. ओके. आणि त्यासाठी असणारे फंड, तर काही फंड्स अलोकेशन्स काय आहेत का ते मला माहित नाही. सेकंडली सर्वात हे आहे की कमिटीज ज्या म्हणताय की या डिपार्टमेंटची माणसं असतील, त्या डिपार्टमेंटची माणसं असतील, हे दुसऱ्या डिपार्टमेंटची कोऑर्डिनेशन करणं याच्यात कदाचित थोडासा वेळ जाण्याची शक्यता आहे. पण जे तुमच्या हातात आहे, म्हणजे जे आता टुरिझमच्या हातात आहे की तुम्हाला जे एक्सपर्ट पाहिजे त्यांचं क्वालिफिकेशन काय असावं, त्याची गाईडलाईन तयार आहे का, किंवा आता हे ऍप्लिकेशन येत आहेत, तुमची जर कमिटीच जागेवर नाहीये तर तुमची ऍप्लिकेशन आणि सर्टिफिकेशन कसं करणार हे मलाच कळत नाही. कारण की तुम्ही म्हणताय की ती ऑथॉरिटी त्या कमिटीला आहे, आणखीन कोणाला नाही. बरोबर. मला वाटतं ह्या गोष्टी पॅरलली झाल्या नाहीत तर म्हणजे हा जीआर निघालाय, मग काय पुढच्या वर्षी कोणतरी करेल, आज उत्साहाने ही सगळी ऑथॉरिटी ज्या आहेत त्या उत्साहाने ह्या जीआर कडे बघतायत. उद्या यांची ट्रान्सफर झाली, कोणतरी त्यातला निरुत्साही आला तर हे सगळं तिथेच मरून जाईल. बरोबर. त्याच्यामुळे हे पॅरलली याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. गाईडलाईन्स करा, लोक शोधा ना कमिटीवरती. ठीक आहे, गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचे तुम्हाला कोऑर्डिनेशन करणं थोडंसं अवघड असते, नाही त्याला वेळ लागतो कदाचित. पण आता तुम्हाला 3 लँड, 2 एअरचे आणि 2 वॉटरचे जर का तुम्हाला लोक निवडायचे, ती प्रोसेस तुम्हाला स्टार्ट करायला कोणी अडवलेलं? बरोबर. पण हे जेवढं डिले होईल त्यामध्ये संभ्रम निर्माण लोकांच्या मनात होत राहत की या कमिटी स्थापन नाही तर करायचं काय ऍप्लिकेशन. तुम्ही म्हणताय की इतक्या वेळात तुमचं ऍप्लिकेशन प्रोसेस होईल, पण ते कमिटीच जागेवर नाही तर ते ऍप्लिकेशन, मग तुम्ही फक्त त्याची मुदतवाढ देत राहणार का? या तारखा अजून 3 महिने त्याला मुदतवाढ दिली, अजून 6 महिने, या गोष्टीला काहीच. मग तुमच्यावरची विश्वास आहे तर हळूहळू कमी होत जाईल कदाचित. जर असं झालं तर मला कल्पना आहे तुम्ही हे सगळे अधिकारी आहेत, त्याचे इंटेलिजंट आणि जबाबदार आहेत, पण बाकीच्या कामातनं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. हे ऍक्च्युअली टुरिझम मिनिस्ट्रीवरती एक ऍडिशनल लोड आलेलं आहे जे त्यांच्या ह्याच्यात कधीच नव्हतं. करेक्ट. आता त्यांच्याकडे मॅनपॉवर किती तेवढी ऍडिशनल आहे नाही आहे माहित नाही आहे. सो मला वाटतं या पॅरलली कशा गोष्टी करता येतील ह्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर का ह्या अशा सगळ्या कमिटीज वगैरे जर का पुढच्या एखाद महिन्यात जर स्थापन झालं नाही तर कसं काय पुढे जाणार त्याच्याबद्दल मला मग थोडीशी डाऊट वाटायला लागतात. एकंदर या सगळ्या प्रकाराकडे टुरिझम मिनिस्ट्री एकंदर खूप पॉझिटिव्हली पाहते. म्हणजे आता आपण जे बोलतो हे सगळं नोट केलं जात आहे आता, आणि हे सगळे जे आता नवीन सूचना ज्या आहेत त्या सगळ्या सूचना टुरिझम मिनिस्ट्रीकडे जाणार आहेत, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टुरिझमकडे. तर त्यामुळे त्याच्याकडे खूपच सकारात्मक पद्धतीने पाहिजे जाईल अशी अपेक्षा सगळ्यांनाच आहे आणि मलाही आहे, आणि मला ते भेटेल. तर मनोज, मला वाटतं तुम्ही याच्यावर जास्त सांगू शकाल काय नक्की पुढे. नक्कीच सर, मला वाटतं कोणाचे प्रश्न आता नसतील तर मी छोटस ब्रीफ करून समारोपाकडे जातोय. चालेल सर? चालेल. ओके, थँक्यू. सुरेंद्र चव्हाण सरांनी अतिशय परखडपणे आपली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव परखड म्हणून प्रसिद्ध आहे ना, ते परखड म्हणून प्रसिद्ध आहेत. क्या बात आहे. त्याच्यामुळं परखड चव्हाण असं पण त्यांना आपण म्हणू शकतो.
तर त्यांनी त्यांचा विषयच होता ऑल टाइप ऑफ क्लाइम्बिंग, त्याच्यामुळे ते सगळ्याच प्रकारे चढले. पर्यटनाच्या प्रकारावर, GR वर, शासनावर, संस्थांवर, त्यामुळे इथेच चढाई झालेली आहे. पण अतिशय सकारात्मक दृष्ट्या त्याच्याकडे, जसं जितेंद्रजी तुम्ही म्हणाले, सकारात्मक दृष्ट्या पर्यटन विभाग त्याच्याकडे बघतोय आणि त्याच्यातले मुद्दे नोट डाऊन करून जे काही त्याच्यातून शक्य ते बदल होण्यासारखे आहेत, ते बदल करण्याचा नक्कीच एक सकारात्मक दृष्टिकोन पर्यटन विभागाचा असणार आहे. याही पलीकडे जाऊन सुरेंद्र चव्हाण सर, आपल्याला विनंती आहे की वेळोवेळी आपल्याला जे सजेशन्स करावे वाटतील, इनपुट्स द्यावे वाटतील, ते आपण कधीतरी पर्यटन संचालनाला लेखी स्वरूपातही जर आपण कळवले तर त्याच्याविषयी पण नक्कीच साधक बाधक विचारसरणा होऊन ऍडिशन त्याचं घेता येईल. कमिटी फॉर्म होणं, जसं आता ॲग्रिटुरिझमचा GR 1 वर्षभरापूर्वी आला होता, त्या GRचं इम्प्लिमेंटेशन विषयी मला आपल्याला एक केस स्टडी म्हणून आपल्याला सांगायला आवडेल या ठिकाणी. कारण महाराष्ट्रामध्ये ऍडव्हेंचर टुरिझम कसं आपण म्हणतो की थोडं हौशी लोकांचं काम आहे, तसं ॲग्रिटुरिझम तर हे शेतकऱ्यांच्या शेतात घुसलेलं पर्यटन आहे. त्याच्यामुळे त्याचा GR ज्यावेळेस आला, माणूस प्राण्यालाच बंधनं नको असतात, त्याच्यात काय ऍक्टिव्हिटी करतोय त्याच्यातल्या बऱ्यापैकी लूप होलचा फायदा पण घ्यायचा असतो. आणि अशा वेळेस शासन एखादा GR स्वरूपात काही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये गोष्टी घेऊन येतं, तेव्हा नॅचरल रिॲक्शन ते डाऊटफुल असणे, ते न स्वीकारण्याची एक नॅचरल भूमिका असते आपल्या सेपियन्सची. त्याच्याविषयी याच्यात काही वाद नसेल. पण ज्या प्रकारे एवढ्या मोठ्या क्वांटमला एकत्र करत असताना स्प्रेड होत त्या GRची माहिती ॲग्रिटुरिझम मध्ये सुद्धा GR आला, साधक बाधक चर्चा झाली, त्यालाही फार स्वीकारलं गेलं असं मी म्हणत नाही, त्याच्याविषयी टीका झाली, सगळं झालं. एक 2-3 महिन्याचा काळ गेल्यानंतर ज्यांना ज्यांना तो गरजेचा वाटला, त्यांच्या स्वतःच्या कामाचा वाटला, त्यांनी स्वतःहून तो अभ्यासला, त्याच्याविषयी अप्रोच झाले. आणि आता जवळपास जे काही 750 आसपास सेंटर काम करतायत, त्याच्यातल्या मोर दॅन 50% लोक आता रजिस्ट्रेशनच्या प्रोसेसमध्ये शासनासोबत आलेले आहेत. ते तर कदाचित आपल्या सर्वांच्या सजेशन मधून ऍडव्हेंचर टुरिझमच्या GRच्या बाबतीत याच गोष्टी घडतील आणि तो जास्तीत जास्त परिपूर्ण होऊन येईल. आपल्या महाराष्ट्रातलं साहस पर्यटन सुरक्षित होईल आणि एनकरेजिंग होईल, हाच त्याचा दृष्टिकोन आहे. त्यामुळे तो अगदीच ओपन माइंडेड आहे. आपण जसं म्हणालात तसं चांगल्या सुधारणांसाठी आणि सकारात्मक दृष्टिकोनासाठी पर्यटन संचालनालय, पर्यटन विभाग आणि ऍडव्हेंचर टुरिझमचा GR नेहमीच स्वागताची भूमिका घेऊन आहे. एवढंच या निमित्ताने मला आपल्याला पर्यटन विभागाच्या वतीने सांगायचंय. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या उपक्रमामध्ये सहभागी झालात. आता जरी त्याचे व्ह्यूवर्स कमी असतील तरी हा वेबिनार रेकॉर्ड होतोय, ऍटलीस्ट हा युट्यूब वरती टाकला जाणार आहे. आणि भविष्यात सुद्धा जेव्हा याचे जास्त अवेअरनेस होईल तेव्हा लोक तो रेफर करायला युट्यूबच्या चॅनलवर महाराष्ट्र टुरिझमच्या नक्कीच जातील असा विश्वास आहे. तर समारोप करताना आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण सर्वांना एक थोडा मेसेज देऊ शकता, जे नव्याने म्हणजे ऍडव्हेंचर टुरिझम मध्ये काम करतायत आणि GR कडे त्यांनी कसं बघावं, एक आशावाद, एक सकारात्मक दृष्टिकोन म्हणून आपण काय सांगाल? तेवढी जाता जाता आपली टिप्पणी आली तर समोरपाकडे जाता येईल आपल्याला. मनोज सर, हा, मला एक बोला. सूचना करायची आहे. जे व्हिडिओज आता तुम्ही बोलत होतात, आपण जे रेकॉर्डिंग केले आहेत, ते आज संध्याकाळी पहिला सेशनचा आपलं रेकॉर्डिंग, इंट्रोडक्शन टू द GR पॉलिसी, ऍडव्हेंचर टुरिझम पॉलिसी, तो व्हिडिओ आज संध्याकाळी पोस्ट होईल. युट्यूबची लिंक मी लवकरच सगळ्यांसोबत शेअर करते. पुढच्या सेशनला मी याची लिंक शेअर करेल. अदरवाईज ज्यांना पण हा व्हिडिओ आज बघायचा आहे त्यांनी महाराष्ट्र टुरिझमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून किंवा लॉग इन करून तुम्ही युट्यूबवर ते चेक करू शकता. व्हेरी गुड. ओके ओके. काही गोष्टी मी परत एकदा जे तू म्हणाल तसं, कारण की माझे पर्सनल इंटरेस्ट काही नसल्यामुळे मी माझी मतं परखडपणे मागतो. ओके. आणि मला ती योग्य वाटत, कदाचित टेक्निकली योग्य असतील नसतील हा आणखीन एक वेगळा मुद्दा आहे, पण मला जे वाटतं ते मी सरळपणे मांडतो. मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे अशा प्रकारचं GR असणं याच्याबद्दल काही गैर मला वाटत, कारण की हे
जास्ती असते. कमर्शियल जर तुम्ही काही करताय त्यासाठी सेफ्टी ही अतिशय महत्वाची आहे. आणि ज्यावेळी लोकांच्या जीवाशी खेळताय तर तो अधिकार कुणीच कुणाला दिले. तर तुम्ही जेवढी जास्ती असतं त्याच्यामुळे हा मी म्हटलं तसं की तुम्ही टुरिझम मिनिस्टरने हा GR काढून सांगितलं असतं हा GR आहे तर काय एक्सेप्ट करण्याच्या पलीकडे कुणालाच काय नव्हतं. जर आज असा स्कोप आहे आपल्या सगळ्यांना की त्याच्यामध्ये आपण इनपुट देऊ शकतो आणि तो जास्तीत जास्त पोषक असा बनवू शकतो, हेल्पफुल बनवू शकतो या ऍडव्हेंचरसाठी, तर मला वाटतं सगळ्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये फक्त तुम्ही म्हटलात तसं ही एक काहीतरी जाचक काहीतरी अट आपल्याला घालतायत असं म्हणण्यापेक्षा ते जास्त फ्लरिश होण्यासाठी आपल्याला मदत होते असं म्हटलं तर जास्त त्याच्याकडे सकारात्मक बघता येईल. आणि माझी सगळ्यांना ती रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी याच्याकडे त्या याने बघावं. आणि मिनिस्टर ऑफ टुरिझमने मला वाटतं पहिल्यापासूनच हा स्टान्स ठेवलेला आहे की हा काय अंतिम सगळं नाही, ह्याच्यात बरेच अल्टरेशन होऊ शकतात आणि ते योग्य प्रकारे आम्ही करू. हे ज्यावेळी हमी आहे त्यावेळी आपण मला वाटतं ते करायची गरज आहे. सगळ्यांनी पुढे यावं आणि आपण मला वाटतं हा जो GR आहे तो सगळ्यांसाठी चांगला पॉझिटिव्ह येईल अशा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून आपण त्याकडे बघावं अशी माझी कळकळीची विनंती आहे सर्वच याच्याशी निगडीत असणाऱ्या घटकांसाठी. सर जितू भाऊ आपल्या सोमवारच्या वेबिनार विषयी सांगा म्हणजे आपल्याला समोर करता येईल. मायक्रोफोन सॉरी. सोमवारचा आपला विषय आहे रोप कोर्सेस अँड रोप ऍक्टिव्हिटीज आणि याच्यावरती बोलायला आहेत एक्सपर्ट म्हणून पुष्कर आपटे आणि शिरीष सहस्त्रबुद्धे. तर सोमवारी 4 ते 5:30 वेळ तीच आहे आणि लिंकही तीच आहे. ऐसे थँक्यू व्हेरी मच आज जॉईन केल्याबद्दल. पर्सनल थँक्यू. येस थँक्यू जितू. थँक्यू मनोज. थँक्यू सर. आपण आलात, आपले विचार सांगितलेत आणि नेहमी आम्ही तुम्हाला त्रास देत राहू त्यासाठी. सुप्रिया मॅडम आहेत की नाही माहित नाही पण त्यांनाही धन्यवाद कळवून ठेवा. हो, त्यांना मीटिंग होती म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट केलं होतं की ऍटलीस्ट तुम्ही सुरुवातीला तरी थांबा आणि त्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांचंही आभार आहेत आणि सर्व सहभागी मंडळी आपला वेळ देऊन थांबलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. पर्यटन विभागाच्या वतीने असंच आपला सहभाग असू द्या. या नोटवरती समारोप करूया. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्स.